बेकायदेशीररित्या चर्चची बांधकामे जमीनदोस्त करा व धर्मांतर विरोधी कायदा अधिवेशनात पारित करा, आदिवासी संस्कृती रक्षकांनी दिला इशारा। अन्यथा मुंबई येथील आझाद मैदानात आमरण उपोषणाचा इशारा आदिवासी संस्कृती रक्षकांनी दिला। दिनांक 30 जून 2025 रोजी नवापूर तालुक्यातील आदिवासी संस्कृती रक्षकांतर्फे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना माननीय तहसीलदार नवापूर यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले। नवापूर तालुक्यातील आदिवासींचे होणारे वाढते ख्रिश्चनीकरण कायमचे थांबविण्यासाठी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात धर्मांतरणाविरोधात कडक कायदा करण्यात यावा। तालुक्यातील शेकडोंच्या संख्येने अवैधरित्या बांधलेले पंचतारांकित आरसीसी चर्च बांधकामे विनाविलंब जमीनदोस्त करण्यात यावी, अन्यथा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक 4 जुलै 2025 रोजी नवापूर तालुक्यातील विसरवाडी जवळ असलेल्या बर्डीपाडा शिवारात आदिवासींचे कुलदेवतेचे मंदिर असलेले यहामोगी मातेच्या निसर्गरम्य आशा डोंगरावरील श्रद्धास्थानी आदिवासींचे पारंपरिक होब नृत्याद्वारे देवपावरी गीतांचा सूर वाजवून तसेच देवनृत्य करून कुलदैवतेची परंपरागत गाव पुजाऱ्यांच्या हस्ते पूजा करून महाशिवरात्रीच्या दिवशी भरणाऱ्या यात्रेच्या डोंगरावर आदिवासींचे पारंपरिक ढोल वाजवून नृत्याद्वारे एका दिवसाचे धरणे आंदोलन करणार असून सदर आंदोलनाची दखल घेतली गेली नाही तर अधिवेशनाच्या काळात मुंबई येथील ऐतिहासिक असलेल्या आझाद मैदानात हजारोंच्या संख्येने आदिवासी संस्कृती रक्षक आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला असून निवेदनावर श्री उमेश गावित, राजू गावित, कामराज गावित, जीवराम पाडवी, गणेश वसावे, महेंद्र नेरकर, वसंत नाईक, किसन पाचावळवी, विष्णू महाराज, जतन सिंग वसावे अशा अनेक आदिवासी संस्कृती रक्षकांच्या सह्या व अंगठ्यांचे ठसे केलेले आहेत। सविस्तर वृत्त असे की नवापूर तालुक्यातील मौजे भांगरपाडा येथील कायमचे रहिवासी असणारे उमेश गावित यांनी केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये मागविलेल्या माहितीत नवापूर तालुक्यातील 116 पेसा क्षेत्रातील असलेल्या ग्रुप ग्रामपंचायतीकडून व नवापूर नगर परिषदेअंतर्गत येत असलेल्या हद्दीत कागदोपत्री एकही ख्रिश्चन धर्माचे अनुयायी नसताना शेकडोंच्या संख्येने पंचतारांकित आरसीसी चर्चचे व अनेक बायबल सेंटरची बांधकामे शासनाची कुठलीही कायदेशीररित्या परवानगी न घेता व आस्थागायत ग्रामपंचायतीत व नगर परिषदेत पाणीपट्टी व दिवाबत्ती घरपट्टी इत्यादी कर न भरता भोळ्या बाबड्या आदिवासींचे ख्रिश्चनीकरणाच्या नावाने विदेशातून आलेल्या फंडातून करोडो रुपयांच्या चर्चची बांधकामे करण्यात आली असल्याचे माहितीच्या अधिकाऱ्याने उघड झाले आहे। निवेदनात म्हटले आहे की व्हॅटिकन सिटीत वास्तव्य करणारे विदेशी असलेले ख्रिश्चनांचे धर्मगुरू पॉप जॉन पॉलच्या आदेशाद्वारे धर्मांतरित झालेले हजारो आदिवासी आपली हजारो वर्षापूर्वीच्या आदिवासींच्या स्वतंत्र ओळख असलेल्या रूढी परंपरा व चालीरीती बंद पाडून चर्चच्या माध्यमाने मूळ अशी धर्मपूर्व आदिम संस्कृती नष्ट करण्याची कामे मिशनऱ्यांनी अविरत सुरूच ठेवली असून त्यामुळे आदिवासींची मूळ संस्कृती जवळजवळ नष्ट होण्याच्या मार्गावर, उदाहरणार्थ जन्म, लग्न, मृत्यू व पूजा उत्सवात वाजवले जाणारे वाद्य, त्यात ढोल वाद्य, तूर वाद्य, देवपावरी वाद्य, मधुर असे बासरी वाद्य, होळी नृत्य, ढोल नृत्य, पावरी देव नृत्य तसेच होळी लोलगीते, पारंपरिक लग्नगीते, खळा पूजन, कणी कंसली पूजन, वाघदेव पूजन, जलदेवता अर्थात काळ्या मेघ राणी काजल माताजी पूजन, अन्नदेवता अर्थात पांढरमाता यहामोगी पूजन इत्यादी अनेक प्रथा आदिवासींच्या परंपरागत धर्मपूर्व संस्कृतीवर विदेशी ख्रिस्ती धर्म प्रचारकांनी धर्माच्या नावाने छुपे आक्रमण केलेले असून तालुक्यात आदिवासींचा सण साजरा करण्याच्या दिवशीच लाखोंच्या संख्येने धर्मांतरित ख्रिस्ती आदिवासी विदेशातून पाठविलेल्या फंडातून ख्रिस्ती मेळावे घेण्याची अविरत सुरूच ठेवले आहे। धर्मांतरित झालेले ख्रिस्ती आदिवासी हे प्रकृतीची पूजा करणाऱ्या खऱ्या आदिवासींना शूद्र मानत असून गाव पुजाऱ्यांनी निसर्गाची पूजा केलेला प्रसाद शुद्धी खात नसून धर्मपूर्व आदिवासी रूढी परंपरा व आदिवासी संस्कृतीला ख्रिश्चनांचा प्रचंड विरोध होतो। त्यामुळे धर्मांतरित झालेले ख्रिस्ती आदिवासी व खऱ्या आदिवासींमध्ये गावोगावी संघर्ष पेटलेले असून आदिवासींची रूढी परंपरागत संस्कृती धर्मांतरित झालेले ख्रिस्ती अनुयायी पाळत नसल्यामुळे भविष्यात खऱ्या आदिवासी समाजाला मिळणाऱ्या शासकीय सवलती बंद होण्याची दाट शक्यता नाकारता येत नसल्याचे निवेदनाद्वारे नमूद केले। एकूण 116 ग्रामपंचायत आहे। त्या प्रत्येक गावात आपण माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली होती। त्यापैकी 85 ग्रामपंचायतीने आपल्याला माहिती दिली आहे। त्या 85 गावामध्ये 335 अनधिकृत चर्च उभे राहिलेले आहे। ते शासनाने पाडले पाहिजे आणि आमच्या आदिवासींना न्याय देण्यासाठी
धर्मांतर विरोधी कायदा झालाच पाहिजे, याच्यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि महाराष्ट्र शासनाला आम्ही विनंती करतो. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो, नंदुरबार, नवापूर.